या ठिकाणी स्वर्गीय नामदेवराव देवटेजी यांचा सर्वांना त्यांच्या जीवन कार्याचा प्रेरणेचा आपण या ठिकाणी सर्वांनी धडा घेतलेला आहे. नामदेवराव देवटेजींची आठवण या ठिकाणी सर्वांना आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आणि आदर्श देणारी आठवण आहे. खरं तर आज या महामानवानी या ठिकाणी मानवतेचा संदेश दिला आणि आपल्या संपूर्ण भारतभर देशभर जगभर भारतीय प्रत्येक व्यक्ती आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीची 135वी जन्मशताब्दी महोत्सव जन्म जयंती महोत्सव या ठिकाणी साजरा करतात आहे. खरं तर आजचा दिवस हा बंधुता, मानवता, समानता, सामाजिक समता या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आणि संविधानाने आपल्या सर्वांना जो व्यक्ती स्वातंत्र्य मिळाला आहे, स्वतंत्रपणे बोलण्याचा अधिकार मिळालेला आहे. आपल्या सर्वांना संविधानाच्या उद्देशिकेमध्ये ज्या ज्या बाबी अंतर्भूत केलेल्या आहेत त्या बाबींच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या काळामध्ये या ठिकाणी विकसित भारत, विकसित महाराष्ट्राकडे आपला देश फिरवण्याकरता सर्वांनी नागरिकांनी आपल्या प्रती आणि प्रशासनाने आपल्या प्रती या ठिकाणी आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारायच्या आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुढे न्यायचा आहे. एकीकडे या ठिकाणी शिक्षणाने आपला देश पुढे गेला पाहिजे. आपला परिवार, आपला कुटुंब, आपला समाज, आपला व्यक्ती शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शिक्षण आणि संघटन समाजशक्ती निर्माण करून मजबूतीचा धागा आपल्याला जो दिला आहे बाबासाहेब आंबेडकरजींनी, तो धागा आपल्याला पुढे न्यायचा आहे. खरं तर संघटित समाज संघर्ष निर्माण करू शकतो ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची भूमिका ही सर्वांनाच या ठिकाणी प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये जगामध्ये हा महत्वाचा दिवस आहे. या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी जन्म झाला होता. खरं तर या ठिकाणी अनेक मान्यवरांचे भाषण झाले आहेत, त्यामुळे अधिक वेळ मला या ठिकाणी आपण चांगल्या भाषण ऐकलं, आपल्याला भाषण ऐकण्याचे रस नाही. जेव्हा कार्यक्रम संपते तुम्ही पाहत आहे, तुमच्या चेहऱ्यावर दिसताय कार्यक्रम संपला पाहिजे, लवकर नाविन्य गेलं पाहिजे. पण खरं तर या ठिकाणी हा अत्यंत महत्वाच्या 14 एप्रिलच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेबांची प्रेरणा घेण्याकरता एकत्र आलो आहे. आजचा दिवस आपल्या आयुष्याला समृद्ध बनणारा दिवस आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या दिवशी चाचणी भरलेली बाबासाहेबांचं वर्तन, आयुष्य, बाबासाहेबांचा इतिहास, त्याचा प्रवास आपल्या जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी अंतर्भूत केला. माननीय बाबासाहेब आंबेडकरजीचा जर विचार आपण आपल्याकडे आपल्या रक्तामध्ये आणला, निश्चितपणे आपण काही ना काही आपल्या हाताने एक चांगलं जीवन कार्य समाजाकरता समर्पित करू शकतो असा हा दिवस आहे. म्हणून आजच्या दिवशी अत्यंत महत्वाचे कार्यक्रम लाखांमध्ये आयोजित केले. माननीय नानाभाऊ पटोलेजींनी सुरुवातीला हा प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन का उशिरा झालं तर माननीय मुख्यमंत्रीजी स्वतः या उद्घाटनाला येणार होते. पण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एक पुढचा जो कार्यक्रम नानाभाऊ तुम्ही सांगितला आहे, या ठिकाणी प्रणय फुकेजी, माननीय पंकज भोयरजी, आपले या ठिकाणी बाळा काशीवाडच्या काळापासून जो प्रश्न या ठिकाणी आहे की लाखांदूरला 100 बेडेड हॉस्पिटल व्हावं, याकरता मी नक्की माननीय मुख्यमंत्रीजीकडे तसा या ठिकाणी आपण जो प्रस्ताव मांडलेला आहे विधिमंडळात नानाभाऊ तुम्ही मांडलेला आहे, मी त्या ठिकाणी होतो. पण निश्चितपणे मुख्यमंत्रीजी लाखांदूरला येणारच आहे. पण मला त्यांनी सांगितलं की आता जास्त वेळ करू नका, 14 एप्रिलला तरी या तहसील कार्यालयाचं, प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन करा. म्हणून त्या ठिकाणी मला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली. आज या ठिकाणी आपण त्याचं उद्घाटन करतोय. माननीय एसपीने या ठिकाणी सांगितलं की आपलं जे पोलीस स्टेशन उद्घाटन केलं आहे, खरं तर एक ISO पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशन मध्ये बीड वाईज, जमदार वाईज त्या ठिकाणी त्यांचे कार्यालय आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने एक नवा अध्याय सुरू झाला. या ठिकाणी जेव्हा CCTV सर्व्हिलन्स मी बघितलं, फक्त 55 लक्ष रुपयामध्ये लाखांच्या सर्व घरांना, सर्व चौकांना
पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी समोर आणून म्हणजे रात्री 2 वाजता जरी माझी बहीण रस्त्याने एकटी गेली कोणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही असं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स या ठिकाणी 55 लाख रुपये देऊन माननीय पालकमंत्रीजी आपल्या सरकारने आपल्या एसपीने या ठिकाणी करून घेतलं. माननीय नानाभाऊ या ठिकाणी आज सीसीटीव्ही सर्व्हिलन्सची गरज काय जसं पटोलेंनी सांगितलं एमडी ड्रग्स गांजा सट्टा दारू जुवा ह्या ज्या अवैध व्यवसाय आहेत गोवंश हे जे अवैध तस्करी आहे का आता 5.5 कोटीच्या कोकेन आता आपण ट्रेनमध्ये पकडला. खरं तर देवेंद्र फडणवीसचं सरकार आपलं सरकार हे लोकाभिमुख काम करताना अवैध व्यवसायाला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आळा आणण्याकरता पडवण्याची आपण त्या ठिकाणी अधिक कायदे मजबूत करून आणि पहिल्या काळात पकडलं जायचं नाही पण आता आपलं सरकार यावर कसून काम करत आहे. तुम्ही विश्वास ठेवा की देवेंद्र फडणवीस सरकार हे निश्चितपणे या संपूर्ण गुन्हेगाराला जेरबंद करून त्यांना त्या ठिकाणी मोका एमपीडीएच्या माध्यमातून या तालुक्यातल्या जिल्ह्यातून हद्दपार करण्याची योजना आपल्या सरकारने केली आहे. मी एसपीला सूचना करेन की जेवढे गोवंश तस्करी करणार आहेत सट्टा जुवा दारू रेती सॅड हे जे माफिया आहेत यांना सरकारचं काही त्या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याप्रमाणे विधिमंडळाला सांगितलं की जो कर्मचारी अशा अवैध व्यवसायात दिसेल त्यांना नोकरीतनं बडतर्फ करण्याची योजना सरकारने तयार केलेली आहे. सस्पेंड नाही बडतर्फ करण्याची. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला जर असं वाटलं असेल की आमच्या गावात जुवा आहे सट्टा दारू आहे एक साधा SMS माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला केला डायरेक्ट ओपन त्यांचा मेसेज आहे 24 तास मेसेजवर आहे. मी 24 तास मेसेजवर आहे. मला एवढं सांगितलं हे गाव आहे इथे दारू आहे इथे सट्टा आहे इथे जुवा आहे इथे तस्करी आहे इथे गोहत्या आहे जे काही तुम्ही सांगा फक्त मला तुमचं नाव मी सांगणार नाही. भंडारा जिल्ह्याच्या सर्व जनतेला मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्यांनी अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला त्यांचं नाव जाणार नाही ते गोपनीय राहील. तुमच्या जीवाचं रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून लाखांच्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन करताना एक आपण नवीन अध्याय सुरू केला आहे. खरं तर या इमारतीमध्ये हा लोकार्पण करण्याचा सोहळा एवढा फक्त नाहीये या परिसरातली कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करणे. गुन्हेगार जर एखादा आता लाखांमध्ये एखादा हद्दपार एमपीडी वरती आला म्हणजे त्यांची सोय त्यांची या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स नवीन काय एखादा गुन्हेगार जर लाखांमध्ये आला तर पोलीस स्टेशनला लिंक वाढणार आणि पोलिसांना तो गुन्हेगार जेरबंद करण्याकरता एक मोठी व्यवस्था या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आम्ही सावनेरमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये ही व्यवस्था केली. लाखांची बाउंड्रीमध्ये गुन्हेगार कोणी आला त्याचा रेकॉर्ड पोलीस स्टेशनला आहे तर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरून त्या सीसीटीव्ही सर्व्हिसला जोडला गेला आहे. एखादा खुंखार आरोपी जर लाखांदूरला आला तर पोलिसांच्या इन्स्पेक्टरच्या चेंबरची रिंग वाढणार की असा आरोपी या ठिकाणी आला आहे. आणि त्यामुळे आधुनिक व्यवस्था या ठिकाणी करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून पंकज भोयर आपण या ठिकाणी केलं. खरं तर आपली पोलीस यंत्रणा या राज्यामध्ये देशामध्ये अनेक खाते महत्वाचे आहेत. केंद्राचं मोदीचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार या डबल इंजिन सरकारमध्ये वेगवेगळे खाते जरी असले तरी 2 खात्याला अत्यंत महत्वाचं आहे. एक खाता आहे ते गृह खातं जे पोलिसांचं खातं त्या खात्याच्या माध्यमातून झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत तुमच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आधी जनतेच्या जीवाचं रक्षण करणे सरकारची प्राथमिकता आहे. आणि म्हणून याकरता पोलीस खातं काम करत आहे आणि पोलीस खातं अत्यंत सक्षमपणे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये चालत आहे. खरं तर हा समाजाचा आधारस्तंभ आहे आणि म्हणून या ठिकाणी पोलिसांच्या विभागाच्या आधुनिकीकरणावर आपल्या सरकारने भर दिलेला आहे. अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही प्रणाली तांत्रिक साधने डिजिटल प्रणाली यामुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढणार आहे आणि यामुळे गुन्हेगारी नियंत्रित आणण्याचं काम पडवडेजी तुम्ही आज आमच्यासमोर मांडला आहे. आम्ही काय असेच जाणार नाहीये. तुम्ही ज्या गोष्टी मांडल्या अवैध व्यवसायाच्या यावर सरकार नक्की काम करेल.
आणि या जिल्ह्यामधले जी एखाद्या वेळी जर पोलिसांच्या आणून किंवा पोलिसांच्या नजरेत असेल मला याबद्दलची माहिती घेईल मी, पण निश्चितपणे जर अवैध व्यवसाय या जिल्ह्यात चालू आहे याचा जो जनतेने आम्हाला तुम्ही तर फीडबॅक दिलाय, पण जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही फक्त साधा एक SMS तो टाकून सोडून द्या, बाकी सरकारची जबाबदारी आहे. कारण सरकार काही सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही, सरकार काही पाटीलवर चौकात रोज लक्ष देऊ शकत नाही. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी हीच प्रेरणा आहे की अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. जे या ठिकाणी आरोपी आपल्या भागातून दारू किंवा सत्ता चालवत असेल, एमडी चालवत असेल, शाळेच्या विद्यार्थ्यांना खराब करत असेल, शाळेच्या विद्यार्थ्यांना बिघडवत असेल, अशा लोकांना त्या ठिकाणी जेरबंद करणे याकरता माझी विनंती पोलीस आयुक्तांना आहे, पोलीस एसपींना, की जेवढ्या शाळांची तपासणी केली पाहिजे, जेवढे कॉलेजची तरी तपासणी केली पाहिजे, तिथल्या मॅनेजमेंटची बोलून तपासणी केली पाहिजे. गरज पडली तर त्या शाळेचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स हे आपल्या पोलीस स्टेशनला जोडलं पाहिजे. कारण शाळांमध्ये सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करणे आणि ते आपल्या पोलीस स्टेशनला इंटिग्रेट करणे हे सुद्धा महत्वाचं कार्य या ठिकाणी करण्याची जबाबदारी. आणि याकरता जर पैसा लागत असेल तर मी पालकमंत्री पंकज भोरला सांगेल, ते स्वतः गृहराज्यमंत्री आहेत, आपल्याला 5,000 कोटी रुपये गेले चालतील, पण या जिल्ह्यातल्या सर्व शाळा त्याचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स पोलीस स्टेशनला इंटिग्रेट करून टाका, जेणेकरून या ठिकाणी कुठलीही एमडी या ठिकाणी चालणार नाही. हेच या ठिकाणी सांगतो. मला खूप अभिमान आहे की माननीय एसपीनी आपल्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन करताना दुसरे त्या ठिकाणी वाचनालय तयार केलं. या वाचनालयामध्ये आज 30-40 मुली शिक्षण घेत होत्या. माझी विनंती माननीय पंकज भोरजी आपल्याला आहे की आपण तातडीनं जसं नागपूर जिल्हा परिषद शिवोली आपल्या सर्व वाचनालय मॉड्युलर केले, 8 लाख रुपयामध्ये सर्व लायब्ररी डिजिटल केल्या. मुलं कॉम्प्युटरवर जगातले कुठलं शिक्षण घेऊ शकतात, जगातले कुठलंही पुस्तक वाचू शकतात, जगातल्या कुठल्याही पुस्तकाला आपल्या ई लायब्ररीच्या माध्यमातून मिळवू शकतात. नवीन पुस्तक घ्यायची गरज नाही, त्यांच्या लॅपटॉपवरच जगातलं सर्व पुस्तकं त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतात. आणि म्हणून एका लायब्ररीला 15-20 लाख रुपये देऊन या लायब्ररीला ई लायब्ररी केली पाहिजे आणि जगातल्या सर्व पुस्तकांना या ठिकाणी या लायब्ररीशी जोडलं पाहिजे. हे त्या ठिकाणी महत्वाचं काम केलं गेलं पाहिजे. पोलीस एसपीने या ठिकाणी दखल घेतली आणि मुलींना त्या ठिकाणी शिक्षणाचा एक नवा मार्ग त्या ठिकाणी तयार केला. मला या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षाचे अभिनंदन करायचं आहे की माननीय नगराध्यक्ष नानाभाऊ पटोले आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी उत्तम लायब्ररी या ठिकाणी तयार केली. मी ती लायब्ररी बघत होतो, विनोद ठाकरेंनी, मी या ठिकाणी ती लायब्ररी बघतो, मला वाटतं विनोद ठाकरे सरपंच असताना पहिली ती लायब्ररी सुरू झाली होती. मला ते आठवतं, मागच्या दौऱ्यात मला सांगितलं होतं सरपंच दुसरी लायब्ररी, आणि ती लायब्ररी आता 90 मुलं बसू शकतात. ही जी नगरपालिकेची लायब्ररी केली ना, याचा जरा नगराध्यक्ष ठाकरेच्या टाळ्यावर स्वागत करण्याचा थोडा त्याला जरा उत्साह आला पाहिजे. नानाभाऊ, तुम्ही या ठिकाणी बीपीसीच्या माध्यमातून एक 25 लाख रुपये पंकज तुमच्या लायब्ररीला दिले. माझा दावा आहे लाखांवरचे पुढच्या 5 वर्षांनी 50 IPS आणि IPS तयार होतील, इतकी क्षमता या ठिकाणी लायब्ररीमध्ये असतं. कारण मी आता पुराणीला जाऊन आलो. नानाभाऊ, मी या ठिकाणी 75 लाख रुपये दिले होते का ई लायब्ररीला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लायब्ररी तयार केली होती. 150 मुलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या MPSC UPSC या ठिकाणी तहसीलदार या ठिकाणी ग्रामसेवक पासून सर्व अधिकारी त्या ठिकाणी झाले आहेत. त्यामुळे लाखांवरची ई लायब्ररी 25 लाख रुपयामध्ये हजारो मुलांना त्यांचं जीवन परिवर्तन करण्याकरता काम करू शकतं. आणि म्हणून हे चांगलं काम माननीय ठाकरेंजी आपण केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. खरं तर आज या ठिकाणी प्रशासकीय इमारतीचा निर्णय झाला. या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्व सेवा एकाच हाताखाली आणण्याचा निर्णय आपण घेतला. आणि हे करत असताना सर्वच लोकप्रतिनिधी, शेवटी विकासाच्या या योजनामध्ये जोपर्यंत सर्व पक्ष सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येत नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्र संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीस सरकार, आपलं सरकार हेच सांगत आहे, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कुठलाही पक्ष असो, जे लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत त्या सर्व लोकप्रतिनिधीला सोबत घेऊन महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि मला गोष्टीचा या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहे भंडारा जिल्हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचे. नानाभाऊ, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर, महाराष्ट्राच्या निर्माणानंतर
सर्वात जास्त बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आला आहे. 217 आमदारांचं पाठबळ सरकार आहे. काँग्रेसच्या एकतर्फी सरकारने सुद्धा एवढं मोठं बहुमत कधीच मिळालं नाही. पण या ठिकाणी जनतेने देवेंद्र फडणवीस सरकारला 51% मतं निवडून दिलाय. आणि आमच्या सरकारने तो वचननामा दिलाय. खरं तर आम्ही जेव्हा निवडणुकीला समोर गेलो, इकडे काँग्रेस लढली, आम्ही भाजप लढलो, निवडणुकीचे वाद संपले, पण त्यांनी काही जाहीरनामा दिला, आम्ही जाहीरनामा दिला. जनतेचे मत घेताना आम्ही जो जाहीरनामा देतो की आमचं सरकार आल्यावर आम्ही या गोष्टी करू, त्या बाबी पूर्ण करणं सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून धानाच्या शेतकऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे, हा आमचं वचननामा तो मी पूर्ण करणार आहोत. धानाच्या शेतकऱ्यांना आता जो प्रश्न निर्माण झाला की 60% शेतकऱ्यांची खरेदी पकडलेली आहे. या ठिकाणी काही कमी खरेदी केंद्र सरकारने केल्यामुळे त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालाय. मी स्वतः आपल्या नानाभाऊ तुमचे आणि खासदाराच्या आग्रहास्तव त्या मंडपाला भेट दिली आहे. मी प्रणय फुके, पंकज भोयर, नानाभाऊ आपण सर्व माननीय मुख्यमंत्र्यांकडे गरज पडली तर केंद्रीय मंत्र्यांकडे जाऊ. पण निश्चितपणे धानाच्या प्रश्नाला न्याय देणे हे देवेंद्र फडणवीस सरकारची आमची जबाबदारी आहे. ते निश्चितपणे पार पाडण्याचं काम या ठिकाणी आपलं सरकार करणार आहे. खरं तर या ठिकाणी या प्रशासकीय मार्गाच्या माध्यमातून अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येईल. पण आज वेळ झालाय. आज आपल्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान सुरू केलं. या जिल्ह्यामध्ये नानाभाऊ 3 शिबिरं झाले. परनेजी या शिबिरामध्ये जो उल्लेख पंकज भोयरनी केला, मुख्यमंत्री बळीराजा पांजण रस्ते योजना, म्हणजे मी या मताचा आहे, कोण कुठल्या मताचा आहे मला माहित नाही, पण मी या मताचा पक्का आहे. मागच्या 35 वर्षापासून मी लोकप्रतिनिधी आहे. 10 वर्ष जिल्हा परिषद मध्ये आहे होतो, 22 वर्ष झाले आमदार आहे. मी या मताचा आहे, शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल, शेतकऱ्याच्या शेतात दिवसाने 12 तास वीज असेल, आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल, आणि शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असेल, शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असेल तर शेतकऱ्याचा मुलगा कधी टपराची नोकरी मागणार नाही, तो कधीच नोकरी मागायला जाणार नाही. तो शेतकरी आपल्या शेतामध्ये 4 पिकं घेईल आणि आपल्या उत्पन्न दुपटीचं करेल. हे गोष्ट खरी आहे. उशीर झालाय. 75 वर्षाच्या सरकारमध्ये अनेक गोष्टी करता वेळ निघून गेला. पण आपल्या सरकारने विचार केला, आपल्या सरकारने विचार केला या राज्यामध्ये शेतकऱ्याचे रस्ते उघडे झाले पाहिजे. आज मला या ठिकाणी सांगायचं नानाभाऊ, 3195 रस्त्याचा आराखडा आम्ही तयार केला. 2797 किलोमीटरचा आराखडा तयार झाला. एकरी 111 क्लस्टरची आपण निर्मिती केली. ही गोष्ट खरी आहे. एका जमाना पैसे मिळणार नाहीये, पण शेतकऱ्याच्या रस्त्याला क्रमांक देणे, शेतकऱ्याचा रस्ता मोकळा करणे, 20-20 वर्ष 30-30 वर्ष कोर्टात भांडणारे शेतकरी त्या ठिकाणी रस्त्याकरता भांडणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणे. आणि आता तर शेतकरी पाणी रस्त्याला मोजणी माफ करून टाकली. मोजणीचे पैसे भरायची गरज नाही कास्तकारांना, या ठिकाणी रॉयल्टी भरायची गरज नाही. परमेश्वरांनी सांगितलं आम्ही आता या सर्व रस्त्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये एका विधानसभेमध्ये 5 वर्षामध्ये 2029 पर्यंत एका विधानसभेत 50 कोटी रुपये एका शेतकऱ्याला देणार आहे. आणि त्या भागातल्या 15 लाख रुपये किलोमीटर, एका किलोमीटरला 15 लाख रुपये किलोमीटर करून आता पहिल्या टप्प्याचं खडीकरण या ठिकाणी करता येईल. नावाचं मांडलं होतं, बाकीच्या काम खडीकरणाचं काय, त्याची मुभा आम्ही दिलेली आहे. तर निश्चितपणे भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे शेत रस्ते मजबूत करण्याची योजना, आणि याकरता या ठिकाणी 3115 रस्त्याचा आम्ही या ठिकाणी आराखडा तयार केला. पंकज भोयरजी विधानसभेच्या आमदारांना आपण अध्यक्ष केलाय. आता तिथले आमदार अध्यक्ष आहे, साकोलीचे अध्यक्ष नाही, नानाभाऊ तुम्ही आहे, भंडारा अध्यक्ष भोंडेकर आहे, इकडे तुमचं ते अध्यक्ष राजू कामोरे आहे. तुम्हाला रस्ते मोकळे करायचे आहे, तुम्हाला बांधकाम करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी तोंड दिला. आम्ही हा विचार नाही केला की काँग्रेसचे आमदार नानाभाऊ पटोले असल्यामुळं त्यांना या योजनेचा अभ्यास कसं करायचं. नानाभाऊ आपण सर्वांसाठी, तुम्ही सर्वांनी मागणी केली की लोकाभिमुखी योजना आहे. या योजनेला कुठले राजकारण येऊ नये, या योजनेला कुठे त्या ठिकाणी शेतकऱ्याची योजना असल्यामुळं या योजनेला काही राजकारण आणता. तुम्ही जेवढे रस्ते बांधला नानाभाऊ तेवढे पैसे सरकार देत, काळजी करू नका. या साकोली मतदारसंघामध्ये आम्ही पूर्ण लक्ष देऊ. आणि पटोले साहेब तुम्ही काळजी करू नका. कसं आहे, लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याचं काम आहे प्रश्न. तुम्ही जनतेमध्ये प्रश्न मांडला, तुमचं काम आहे सभागृहामध्ये. सरकार
सरकारमध्ये जेव्हा विधिमंडळ चालू असतं नानाभाऊ का कसे वाटतात विधिमंडळामध्ये नानाभाऊला वाटतं ते विधानसभेत करून घेतात. तुम्ही सुद्धा आता पडोळेजी आता पहिल्यांदा खासदार झाले नाही नाही तुम्ही तेच सांगतो तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे एकट्याच आहे. नानाभाऊ माहिती आयडिया कशी आहे नानाभाऊ माहितीच आहे शिवाजी कामाला आंदोलनामध्ये पण जेवढे काम नानाभाऊ करून घेतले बारीक मध्ये पूर्ण मतदारसंघ पंकजही सांगितलं कर्णेलाही सांगितलं मलाही सांगितलं. शेवटी राजकारणामध्ये जरी आपण विरोधी पक्षात आहोत माहितीमध्ये भूमिका आपली असली पाहिजे. सत्तर आपली विरोधी पार्टी भूमिका नक्की असली पाहिजे. पेंडॉलमध्ये जिंदाबाद मुर्दाबाद केलं पाहिजे पण विकासाच्या कामामध्ये तुम्ही माझ्याकडे तुम्ही जे प्रश्न मांडले चांगले प्रश्न. एक बैठक मी मंत्रालयात लावी माननीय परमे राहतील पंकज राहतील नानाभाऊ राहतील तुम्ही राहाल मी राहाल गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेल पण तुम्ही जे प्रश्न मांडले त्यातले 70 वर्ष जुने प्रश्न सुद्धा तुमचे आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही. काळजी करू नका. काही प्रश्न 70 वर्षाचे आहे काही प्रश्न 2 वर्षाचे आहे काही 1 वर्षाचे आहे. आम्ही हा विचार करणार नाही की जुन्या सरकारच्या काळात काय झालं या सरकारच्या काळात काय झालं. नानाभाऊ जो प्रश्न मांडला समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय मी होणार नाही कारण मी स्वतः भूसंपादन मंत्री आहे. माझ्याकडे अधिकार आहे भूसंपादनाचा. जे काही रेट त्याची कमी असतील जे काही मार्केट रेट असतील त्या मार्केट रेटला बरोबरीत आणून शेतकऱ्याचे रस्ते संपादित करणे आणि त्याच्यात समृद्धी महामार्ग बनवणे. कारण समृद्धी महामार्ग हा भंडारा गोंदियाला समृद्धी आणणार आहे आणि समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्याला समृद्ध करताना शेतकऱ्याच्या पोटावर पाय पडणार नाही त्यांच्या जमिनीचे पैसे कमी मिळणार नाही याची जबाबदारी महसूल मंत्री भूसंपादन मंत्री म्हणून माझी आहे. त्यामुळं आणि ज्या शेतकऱ्याची जमीन झाली आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याचं काम करणार आहे. खरं तर या ठिकाणी नानाभाऊ आपण या दीड महिन्यामध्ये या ठिकाणी 1010 फेरफार निकाली काढले. 2853 डिजिटल सातबारे आपण दिले. डिजिटल 8 दिले. 1401 महाराष्ट्र अभियानामध्ये 1402 जातीचे प्रमाणपत्र आपण इश्यू केले. 4990 घरकुल मंजूर करण्यात आले. त्यापैकी 3713 घरकुलांची कामाला गती आपण दिली. 7775 जिवंत सातबारा मोहीममध्ये आपण योजना तयार केली. जिवंत सातबारा 1250 नोंदी दुरुस्त आपण केल्या. 24,594 घरकुल लाभार्थ्यांना वाढ उपलब्ध करून दिले. 3,686 रस्त्यांना आपण नंबर दिले. 5,536 लोकांचे संमती पत्र घेऊन सातबारा दुरुस्त केल्या. या ठिकाणी 6,618 लोकांना त्यांचे पट्टे वाटपाचे योजना तयार करून दिल्या. खरं तर माझी विनंती आहे सभागृहाला या ठिकाणी बसलेला एक सरपंच आहे अनेक या ठिकाणी साकोलीच्या नगराध्यक्ष म्हटले सर्वांना माझी विनंती आहे की 25 मार्च 2026 लक्षात ठेवा 25 मार्च 2026चा जो मंत्रिमंडळाने मंजूर केलेला कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजूर केलेला महसूल खात्याने काढलेला GR आहे. या GR मध्ये आता कुठलाही किंतु परंतु नाही. ग्रामीण भागातले संपूर्ण पट्टे वाटपाचे संपूर्ण आतापर्यंत जे जे अधिकार पाहिजे होते ते सारे अधिकार तहसीलदारला दिले आहेत. नगरपालिकेमध्ये साकोलीच्या नगरपालिकेमध्ये लाखांदूरमध्ये पट्टे वाटपाचे पूर्ण अधिकार ADO ला दिले आहेत आणि महानगरपालिकेचे अधिकार कलेक्टरला दिले आहेत. सर्व पट्टे वाटप आणि आधी 500 फुटापर्यंत पट्टा द्यायचो आता 1,500 फुटापर्यंत पट्टा देता येतो. 1,500 फुटापर्यंत पट्टा देता येतो. याचा निर्णय आपण केला. एवढाच नाही पट्टा देणं म्हणजे तुमचे घर नियमित करणे फक्त नियमित करणे पण या घराची खरी मालकी देणे म्हणजे रजिस्ट्री आहे. आता तुम्ही जो पट्टा वाटप केला आहे त्याचं रजिस्ट्री करण्याचा अधिकार आता तहसीलदारला दिला आहे. 1,000 रुपयामध्ये तुमचा रजिस्ट्री होणार आहे त्या पट्ट्याची आणि त्यावर तुम्ही कुठलाही लोन घेऊ शकता आणि पट्ट्याची रजिस्ट्री करून देण्याचा आणि 1,000 रुपयामध्ये रजिस्ट्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला. जेणेकरून घराचं नियमितीकरण करून देणे आणि त्यानंतर त्याच्या मालकीचं करून देणे हे सुद्धा काम आपण या ठिकाणी केलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय सर्वांसाठी घरयोग्य केली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगेल जिल्हाधिकारी जर आपले तहसीलदार आपले प्रांत आपले तलाठी आपले मंडळ अधिकारी
या ठिकाणी लोकांची चुकीच्या वागत असतील आणि लोकप्रतिनिधी अशा पद्धतीच्या तक्रारी करत असतील तर हे काही योग्य नाही. लोकाभिमुख प्रशासन, गतिमान प्रशासन, पारदर्शी प्रशासनाचा निर्णय या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलाय. महसूल खाते या भागात गेलेलं आहे. आता कुठल्याही अधिकाऱ्यांना कुठे जायची गरज पडत नाही. नाना वर्षभरामध्ये मागच्या 2003 पासून महसूल अधिकारी फिरत होते. 2003 नंतर पहिलं देवेंद्र फडणवीस सरकार आहे ज्या सरकारने महसूल विभागाचा आकृती बंद मंजूर केला. आता आपण 69 नवीन तहसील कार्यालय, 11 ऍडिशनल कलेक्टर कार्यालय, 8 प्रांत कार्यालय आणि या सर्वांना त्या ठिकाणी संपूर्ण महसूल खातं मजबूत करण्याची योजना आपण तयार केली. 2006 पासून भूमी अभिलेखचा आकृती बंद नव्हता, तो आता पूर्ण झाला. मुद्रांक अधिकारी जे आहेत, रेव्हेन्यू डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, त्यांचं पूर्ण काम आपण केलं, त्यांचा आकृती बंद मंजूर झाला. आता कुठल्याही अधिकाऱ्यांना कुणाकडे जावं लागलं नाही. त्यांच्या घरी त्यांचे प्रमोशन मिळाले. 750 अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रमोशन वर्षभरात करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. महसूल खात्यामध्ये आता एकही प्रशासकीय प्रश्न सुटला नाही. फक्त कोतवाल, पोलीस पाटील आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या एवढाच प्रश्न आता सुटलेला आहे, राहिलेला आहे. तोही प्रश्न आता पोलीस पाटलाचा प्रश्न सुद्धा मार्गी लागणार आहे, कोतवालाचा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि एवढंच नाही, महसूलच्या कर्मचाऱ्यांचा 4चा प्रश्न मार्गी लागणार आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा लोकाभिमुख प्रशासनाची होती आणि मग लोकाभिमुख प्रशासन निर्माण करायचं असेल तर आमच्या अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख वागणं महत्वाचं आहे. प्रशासकीय इमारत झाली, पण प्रशासकीय इमारताच्या टेबलाच्या खाली जर तुम्ही पैसे घेणार असेल, तुम्ही पहिलं तहसीलदार आणि एडीओला कलेक्टर साहेब मागे विनंती आहे, प्रत्येक कॅबिनेटमध्ये कॅमेरा लावा. तहसील कार्यालयाच्या प्रत्येक कॅबिनेटमध्ये कॅमेरा लावा. एवढे मोठे प्रशासकीय इमारत बनले, 20 लाख गेले जाणार, गरज पडते मायनिंग फाउंडेशन मध्ये घ्या. पण प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील कार्यालयामध्ये सीसीटीव्ही सर्वेलन्स लावा आणि आपल्या कलेक्टरच्या चेंबरमध्ये जोडा. म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो काही आपल्याबद्दल एवढं चांगलं काम आपण करतो, म्हणजे आज बघा तुम्ही कलेक्टर एवढं कमी काम नाही केलं. तुम्ही या 1.5 महिन्यामध्ये जवळपास 40,000 परिवारांना त्यांच्या जीवनाचा मार्ग वेगवेगळ्या मार्गाने निर्माण केला. म्हणजे 7-12 दिवस करण्यापासून 15 रस्त्यापर्यंत 40,000 कुटुंबांना 1.5 महिन्यामध्ये आपल्या सरकारने वेगवेगळ्या अभियानाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान आणि आता 14 तारखेला, आता आपले 17 तारखेला अभियान आहे. 17 तारखेला माझी विनंती आहे, प्रत्येक मंडळामध्ये अभियान आहे. 8 मेला नगरपालिकामध्ये अभियान आहे, 15 मेला नगरपालिकामध्ये अभियान आहे. माझी विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने जे 45 नवीन कायद्यामध्ये दुरुस्ती केल्या, त्या कायद्यातल्या दुरुस्तीचं अभियान आहे. तुकडेबंदी कायदा रद्द केला. तुकडेबंदी कायदा रद्द केल्यामुळे लाखांदूरमध्ये जेवढे लेआउटमध्ये घर बनले असतील त्या सर्व घराचा रेटचा कायदा आपण केला. आता आपण त्या ठिकाणी सर्वांसाठी घरे म्हणजे 2011ची घर कायदेशीर करणार आहे. माझी विनंती नगराध्यक्षांना आहे, नगरपंचायतच्या अध्यक्षांना आहे, तुम्ही या दिवशी 8 मे आणि 15 मेला तुमच्या गावातला एकही पट्टा सुटला नाही पाहिजे. सर्व घराचे पट्टे वाढत झाले पाहिजे, त्याच्या सर्वांच्या रेटी झाल्या पाहिजे. तुम्ही हे काम करा. देवेंद्र फडणवीस सरकारने यावर्षी 30 लाख घरं प्रधानमंत्री मोदीजीकडनं आणलेले आहेत. हे 30 लाख घरं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे. मी तुम्हाला वचन देतो, व्यासपीठाच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही देवेंद्र फडणवीसजीकडे जाऊन 5,000 नवीन घरं भंडारा जिल्ह्याकडे आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमचे पालकमंत्री मी स्वतः या ठिकाणी नानाभाऊ आपण त्या ठिकाणी जाऊ आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी काम करू. खरं तर जिल्हाधिकारी माझी सूचना आपल्याला आहे की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलाही एस्क्यूज करू नका. लोकप्रतिनिधी जेव्हा सांगतात तेव्हा त्यांच्या सांगण्यात अर्थ असतो. पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या, वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या जे पत्रकार लिहितात ते जमिनीचं वास्तव लिहितात. तुम्ही सकाळी कार्यालयात आल्यावर 11 वाजता पहिले काय करा, तर भंडारा जिल्ह्यामध्ये आज सर्व पेपरमध्ये काय काय बातम्या आपल्या प्रशासनाच्या विरुद्ध छापून आल्या, त्या बातम्याचं कलेक्शन करून त्याच्यावर जरी कारवाई केली तर भंडारा जिल्हा पारदर्शी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बातम्या त्या ठिकाणी नक्की केलं तर मला वाटतं निश्चितपणे. आणि भंडारा जिल्ह्यात माझी कलेक्टर साहेब तुम्हाला विनंती आहे, 2-2.5 तास त्या ठिकाणी जनतेला भेटण्याचा वेळ ठेवा. जनता जी येतं ते सरकारकडे अपेक्षित येतं. आता एवढी मोठी प्रशासकीय इमारत बांधली आणि योग्य भेटणार नाही, तहसीलदार भेटणार नाही, असं नाही होणार. या प्रशासकीय कार्यालयामध्ये वेळ दिला पाहिजे प्रत्येकाने. आज मला ते पाठवून नाही,
तुम्ही केव्हा जनतेला भेटणार? जनता माझ्या कोणाला तहसील कार्यालयात तहसीलदार किती वाजता भेटणार? 2 ते 4 मिळणार आहे, 1 ते 3 मिळणार आहे. ते करता स्पेसिफिक पाठी लावा सर्व अधिकाऱ्यांनी. सर्वांच्या टिंबवर पाठी असली पाहिजे. जनतेला भेटण्याची वेळ, नागरिकांना भेटण्याची वेळ हे स्पेसिफाय केलं पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांकडे स्पेसिफाय केलं पाहिजे, एसपीने स्पेसिफाय केलं पाहिजे तुम्ही केव्हा भेटणार जनतेला. लोकाभिमुख प्रशासन कोणाने होणार नाही, भाषणाने होणार नाही. आपल्या प्रशासनाच्या कर्तव्याने कर्तृत्वाने जसं मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी आम्ही जनतेला, लोकांना, आमदारांना, खासदारांना दिवसभर मंत्री भेटतात. ठीक आहे, काही कमी जास्त होत असेल, पण आमचा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मंगळवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये मंत्रालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मंत्र्यांनी भेटलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्ती जर आला मंत्रालयात त्याची भेट घेऊन त्याची समस्या सोडली पाहिजे. हे देवेंद्र फडणवीस सरकारचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि म्हणून जिल्हाधिकारी, एसपी आणि सर्व प्रशासन मंडळ अधिकाऱ्यापर्यंत जनतेला भेटण्याकरता कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी कुठली अडचण येणार याची काळजी घेतली पाहिजे. शेवटी इमारती बांधायच्या त्या ठिकाणी त्या मोकळ्या पडायच्या असं काही या ठिकाणी बोलू नका. मी एवढं सांगेन की आपलं सरकार निश्चितपणे पडोळेजी, फडणवीसजी, पंकजजी आपलं सरकार हे खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं काम करत आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 2029 मध्ये आम्ही जे वचन जनतेला दिले, आम्ही आता वचन दिलं आहे शेतकऱ्यांना दिवसांनी 12 तास वीज दिला. तुम्हाला माहिती आहे की आता सोलरवर वीज ट्रान्सफर करताना आपली महावितरणची वीज जी आपल्याला मिळतात ती 12 तास मिळत नाही, कारण की आता 6 तासावाली त्याला 12 तास वाढवायची आहे. पण आमचा संकल्प आहे सकाळी 6 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 12 तास वीज मिळाली पाहिजे. याकरता 7.5 एकफिटा 10 एकफिटा पंप आज विचार करा. तुमचा पंप चालू होता ना, एक पंप पुन्हा विकत सोलरचा 25,000 रुपयामध्ये सरकार सोलर पंप द्यायला तयार आहे. 7.5 एकफिटा पंप सकाळी 7 वाजता चालू होतो, संध्याकाळी 7 वाजता बंद होतो. 12 तास दिवसांनी त्या ठिकाणी पाणी द्यायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने जवळपास 35 लक्ष पंप लावण्याचा विचार केला आहे. या 5 वर्षामध्ये एकही शेतकऱ्यांचा नफा आहे ज्याच्याकडे सोलरचा पंप नाही आणि त्याचं हेड आता 300 फूट पर्यंत गेलेला आहे. 7.5 एकफिटाचा पंप लावला तर दिवसाने 12 तास वीज मिळेल. आणि आता तर मोठे मोठे बॅटरी स्टोरेज येत आहे. बॅटरी स्टोरेज जर केलं तर रात्री सुद्धा आपला पंप चालू शकेल अशी व्यवस्था आपल्याला आता सोलर पंपाच्या माध्यमातून होणार आहे. एकीकडे ₹2.80 सोलरची वीज भारतात घ्यावी लागेल, कारण तुम्ही आता या महावितरणच्या विजेच्या भरोशावर शेतकऱ्यांना ठेवणं योग्य नाही. ही कधी टाकल्याने कधी येते. सकाळी 6 ते रात्री दिवसाने 6 शेतकऱ्यांना दिवसाने वीज द्यावी लागते. शेतकऱ्यांना दिवसाने वीज द्यायला पाहिजे. पण कोळच्यावरची वीज कोराडी पॉवर स्टेशन राहो की तिरोडा राहो, मानवी खासदार साहेब, कोळच्यावरची वीज कधीही दिवसाने 12 तास होऊ शकत नाही. कारण वीज चालू होतं ते दिवसभर पॉवर स्टेशन चालतं. पॉवर स्टेशन नाही आहे. मी जरा थोडा खुलासा करतो कारण शेतकऱ्याचा माल चुकीत येईल. काय झालं की वीज तयार होत असताना पडोळेजी ती 24 तास चालू राहतं आणि विजेची अशी व्यवस्था गोडाऊन नाही आहे लाखांदिवसाचं की वीज तयार करून लाखांदिवसात गोडाऊन मध्ये ठेवली आणि संध्याकाळी रात्रभर सोडली, असं नाही आहे. जेव्हा वीज तयार केली त्याच सेकंदाला ती पाठवून टाकतात. अर्धे शेतकरी दिवसाने घ्यावं लागतं 45 लाख शेतकरी, अर्धे शेतकरी दिवसाने 22 लाख, रात्री 22 लाख घ्यावं लागतं. जर रात्री 22 लाख वीज दिली नाही, 22 लाख शेतकरी रात्री वीज दिली नाही तर रात्री तयार होणारी वीज पॉवर स्टेशन बंद करता येत नाही. पॉवर स्टेशन कधी बंद करता येत नाही. पॉवर स्टेशनला लाईट त्याचा लाईट बंद करायला जे एक स्टेशन बंद करायचं असेल तर त्या स्टेशनचा खर्च 10 कोटी रुपये आहे. बंद करण्याचा खर्च 10 कोटी आहे. चालू करण्याचा खर्च 15 कोटी रुपये आहे, कारण लाईट अप करावं लागतं पॉवर स्टेशन. त्यामुळे 24 तास पॉवर स्टेशन चालू करावं लागतं. पॉवर स्टेशन कधी बंद होत नाही. एकदा सुरू झाला की वीज चालू झाली की ती 24 तास द्यावी लागतं. मग अर्ध्या शेतकऱ्यांना दिवसाने, अर्ध्या शेतकऱ्यांना रात्री द्यावं लागतं. आणि म्हणून अर्ध्या शेतकऱ्यांना दिवसाने देताना, अर्ध्या शेतकऱ्यांना रात्री देताना काही शेतकऱ्यांना रात्री द्यावं लागतं. शेतामध्ये रात्री शेतात जावं लागू नये म्हणून दिवसाने 12 तास सोलरची वीज केला देवेंद्र फडणवीस सरकारने केला. कारण सोलर दिवसाने येणार आणि लाखांदूर बघा, लाखांदूर मध्ये एवढी एनर्जी आहे, एवढी वीज आहे. म्हणजे दिवसाने जर पंप लावले, दिवसाचा सोलर लावला, दिवसाने सोलरवर व्यवस्था केली तर माझा दावा आहे की तुम्ही कधी रात्रीची वीज मागणार नाही, कधी रात्रीची वीज मागणार नाही. रात्रीची वीज मिळणारच आहे, पण आपल्याला दिवसाने शिकवत आहे. आता माझी शेवटची विनंती आहे, फडणवीसजी, पंकजजी, आता प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये 100 युनिट वीज वापरणारे ग्राहक या गावातले त्यांना 40,000 रुपयाचं सोलर लावून देण्याची योजना सरकारने केली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करेन की आता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेवर काम करा, जेणेकरून गरीब माणसाच्या घरी 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. तुमच्याकडे सोलर लावल्यानंतर 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, 40,000 सरकार सबसिडी देणार आहे. आणि त्यामुळे या योजनेचा जास्त फायदा भंडारा जिल्ह्यात घ्या, जेणेकरून शेतकऱ्यांना घराचे पैसे भरण्याची गरज पडणार नाही, घरगुती विजेचं बिल त्या ठिकाणी येणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस सरकारने जे शब्द दिला तो पूर्ण करतोय. आमच्या सरकारनं नानाभाऊ सांगितलं की शेतकऱ्याकडनं विजेचे पैसे घेणार. देवेंद्र फडणवीस सरकार आल्याबरोबर 45 लाख शेतकऱ्याचे 27,000 कोटी रुपये सरकारने माफ केले. 27,000 कोटी रुपये सरकारने माफ केले. पटोळेजी तुम्ही सांगता ना लोकांचं सरकार काय, तुमच्या काळापासून मागच्या काळापासून शेतकऱ्याकडे 27,000 कोटी थकीत आला. देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्याचे संपूर्ण विजेचं बिल माफ करून टाकलं. आणि आम्ही शब्द दिलाय जोपर्यंत राज्यात फडणवीस सरकार आहे तोपर्यंत या राज्यामध्ये शेतकऱ्याला विजेचं बिल येणार नाही, 1 रुपया शेतकऱ्याकडे वीज बिल आम्ही घेणार नाही, हा निर्णय आमच्या सरकारने केला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पंपाचं वीज बिल कधी घेणार नाही, आमचं सरकार कधीच वीज बिल घेणार नाही. नानाभाऊचं सरकार तुम्हाला माहित नाही काय करतील, पण आमचं सरकार मात्र त्या ठिकाणी कधीच विजेचं बिल घेणार नाही. हा पक्का वादा आम्ही शेतकऱ्याला करतोय. पटवलं आता पटवले बघा तुम्ही काहीच केलं नाही म्हणतो. ही बघा शेतकऱ्याला 27,000 कोटी रुपयाची मोफत वीज द्या, 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला दिले. आता आम्ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी केली, त्याच्यामध्ये जवळपास 35,000 कोटी नानाभाऊ जाणार. आणि त्यामुळं शेतकऱ्याकरता पूर्ण बजेटच दिलाय. पण या ठिकाणी तुमचं म्हणणं बरोबर आहे, आमचं काही संमत नाही आहे. अवकाळी परिस्थिती कशी सुरू आहे. आता हे अवकाळी पाऊस पडला या वर्षात 4 वेळा, या 4 वेळा अवकाळी पावसामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारचे 33,000 कोटी रुपये गेले. मग 33,000 कोटी रुपये अवकाळी पावसात गेले, मग त्या ठिकाणी 35,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीमध्ये गेले, मग त्या ठिकाणी 27,000 कोटी रुपये विजेच्या बिलामध्ये गेले. मग आता पाण्यात रस्त्याकरता 50,000 कोटी रुपये लागणार आहे. शेवटी सरकारचे पैसे कमी जातात, हे तुमचेच पैसे आहेत. आणि त्यामुळे योजना करत असताना काही कमी जास्त होईल. पण हे पटवण्याची गोष्ट खरी आहे की आम्ही पूर्ण मेहनत करतोय, पूर्ण सरकार काम करताय. देवेंद्र फडणवीस सरकार इतकं चांगलं काम करताय, इतकं चांगलं काम करताय की नानाभाऊ पटोलेजी विधानसभेत आता कमी बोलतात, पहिल्यापेक्षा कमी बोलतात. पण पाहू शकतो. आणि पटोलेजी पुढच्या वेळी तुम्ही आमदार म्हणून घ्या साकोलीमध्ये, पुढच्या वेळेस साकोलीमध्ये तुम्ही लढले तर तुम्ही आमदार बना. जेव्हा तुम्ही विधिमंडळात जेव्हा या तेव्हा तुम्हाला दिसेल की देवेंद्र फडणवीस सरकार कसं काम करतं. तुम्ही राहता 2047 पर्यंत भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार महाराष्ट्रात राहणार आहे. आणि तुम्ही तुमच्या सहित राहणार आहे. आमच्या लक्षात हा विनोदा भाग आहे, विनोदाचा भाग आहे. हा आम्ही एकामेकाचा बघा, जर तुम्ही थोडी मस्करी नाही केली तर तुम्ही मला काय तर भाषण जावं, आम्हाला काही सांगितलं नाही. नानाभाऊ पटोले पक्के काँग्रेसचे नेते आहेत, ते आपल्या पक्षाला विजयी करण्याकरता काम करतील. आम्ही आपल्या पक्षाचे नेते आहोत, आम्ही आपल्या पक्षाला विजयी करण्याचं काम करू. पण नानाभाऊची भूमिका सभागृहात याकरता सकारात्मक आहे की देवेंद्र फडणवीस सरकार खरंच इमानदारीने जनतेची सेवा करण्याकरता काम करत आहे. ही गोष्ट खरी अडचणी आहे. दुष्काळ या वर्षी बघा, आता या वर्षी आतापासून अल्निनोचा प्रश्न आहे. या वर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, मला माहिती नाही, मी भविष्यकर्ता नाही आहे. पण काय या वर्षी काय झालं, इराणमध्ये युद्ध सुरू आहे. इराणमध्ये युद्ध सुरू झालं. या युद्धाचे परिणाम पेट्रोल डिझेलवर आहे, गॅसवर आहे. आता पेट्रोल डिझेल गॅसवर किती नानाभाऊ आणि पटोले तुम्ही आंदोलन केलं हे तुमच्या हाती माझ्या हाती आहे. तुम्ही सांगा, तुम्ही आंदोलन राजकीय करा, तुम्ही सिलेंडर फेका, पण हे राजकीय आंदोलन होईल. पण परिस्थिती अशी आहे, तुम्ही असते सरकारमध्ये ही परिस्थिती असली, सरकारची परिस्थिती अडचण समजून घ्या. नंतर मात्र बघा, आता अल्निनो आहे या वर्षी, थोडा माझी सर्वांना विनंती आहे, हे वर्ष सांभाळून राहा. मी तुम्हाला मंत्री म्हणून सांगतो, हे वर्ष सर्व लोकप्रतिनिधी सांभाळून राहा. या वर्षात जनतेकडे लक्ष द्या. अल्निनो मध्ये यावर्षी थोडा दुष्काळाची परिस्थिती आहे. अल्निनो जर आला यावर्षी पाणी एकदम कमी पडणार, 0 पाणी पडणार.
जे पाऊस जर 0 पडणार असेल, पाऊस जर 10% पडला, पाऊस जर 20% पडला, पाऊस जर 30% पडला, सरासरी पाऊस नाही पडला तर तुम्ही पाणी कुठं प्या? शेती कशी कराल? तलाव कसे भरतील? गोष्टीला पाणी कसं राहील? पाणी जपून वापरावं लागेल. हे वर्ष धोक्याचं आहे. हे वर्ष प्रेडिक्ट केलं दुष्काळाचं अनिलोचं वर्ष आहे आणि त्यामुळे पाणी साठे जपून वापरा. आपल्या विहिरी जपून वापरा. मी तुम्हाला मंत्री म्हणून सांगतोय की तुम्हाला आतापासून विचार करायला लागेल. अनिल तुम्ही वाचले असेल, लेख आलेले आहे पेपरमध्ये. हे वर्ष दुष्काळाचं अनिलो वर्ष आहे. अनिलोसारखा दुष्काळ येणार आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये थोडं वाचून राहा. खरं तर आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभ्या. नानाभाऊ तुम्ही सांगितलेले सर्व विषय मी मुख्यमंत्री मोदयात सांगेल. आरोग्य सेंटरचा विषय, पडवळजी तुमचा विषय सांगेल आणि तुमचा विषय मला सांगायची गरज नाही. करण्यापेक्षा सक्षमाचे सर्व काम करून घेणार. आणि पंकज भोयर सारखा एक गांधीजींच्या गावातला, गांधीजींच्या सेवाग्रामामधला संस्कारमय कार्यकर्ता या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. संस्कारमय कार्यकर्ता पालकमंत्री आहे. त्यामुळे काळजी करू नका. देवेंद्र फडणवीसचं, माझं, पंकज भोयरचं सर्व लक्ष आहे. पण काही कमी जास्त असेल तर आम्ही दुरुस्त करू. आपलं सरकार काम करेल. कुठल्याही सरकारला थोडा वेळ लागतो. आज मी एवढंच सांगेल, आपण ज्या भूमिकेतून एकत्र आलो आहे, सर्व पक्षांनी, सर्व समाजाने, सर्व व्यक्तींनी, सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या तालुक्याचा, या जिल्ह्याचा विकास करणे. इलेक्शनच्या काळामध्ये जे राजकारण सोडून द्या, पण निवडणुका झाल्यानंतर मात्र सर्वांनी या व्यासपीठावर एकत्र येऊन या जिल्ह्याच्या विकासाकरता पुढे नेणे, या जिल्ह्याचा विकास करणे. महसूल मंत्री म्हणून जी जबाबदारी माझ्यावर आहे ती मी नक्की पार पाडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सरकार पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला दिलेले पूर्ण वचन पूर्ण करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।